हॅलो, तर स्वागत आहे तुमचं आपल्या आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये. तर सकाळपासून व्हिडिओ काही शूट केला नाही, कारण की सकाळपासून खास असं काही दाखवण्यासारखं नव्हतं. रोजचीच आपली जी कामं आहे ती उरकून घेतली आणि म्हणलं रात्रीच्या जेवणामध्ये छान असा मसाले भात बनवूया, मटर भात. तर त्याची रेसिपी आज मी तुम्हाला सांगणार आहे. तर इथे मी वाटाणे जे आहेत ते पहिल्यांदा सोलून घेत आहे. तर वाटाणे सोलून झाल्यानंतर मी बाकीची भातासाठी लागणारी कटिंग वगैरे इथे करून घेतलेली आहे आणि कटिंग करण्यासाठी खूप वेळ गेला मला, कारण की मला 2 दिवसा अंगठा जो आहे तो माझा भाजी कापताना कट झाला होता. तर इकडे मी भातामध्ये टाकण्यासाठी वाटाणा, गाजर आणि एक बटाटा देखील कट करून घेतलेला आहे. तर आता आपण फोडणीला द्यायची तयारी करूया. तर सगळ्यात आधी कुकरमध्ये 2 पळी तेल टाकून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये अर्धा चमचा जिरं टाकलेलं आहे आणि त्यासोबतच उभा बारीक चिरलेला कांदा अशा पद्धतीने कुस्करून टाकायचा आहे. म्हणजे त्याच्या पाकळ्या ज्या आहेत त्या लवकर सुट्ट्या होतात आणि कांदा जो आहे तो ब्राऊन व्हायला वेळ लागत नाही. तर आता आपण त्याच्यामध्ये 2 तमालपत्र टाकून घेतलेले आहेत आणि कांदा जो आहे आपल्याला तो छान असा थोडासा ब्राऊन करून घ्यायचा आहे तेलामध्ये. कांदा लाल झाल्यानंतर त्यामध्ये आपण आलं लसणाची पेस्ट जी खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेली होती ओबडधोबड, तर ती टाकून घ्यायची आहे. तर तेलामध्ये आधी आलं लसणाची पेस्ट टाकायची नाही, त्यामुळे कांदा लवकर लाल होत नाही. त्यामुळे नेहमी आलं लसणाची पेस्ट टाकताना कांदा थोडासा लाल झाल्यानंतरच आपण त्यामध्ये आलं लसणाची पेस्ट ही टाकायची असते. तर त्यानंतर इथे मी टोमॅटो टाकून घेतलेला आहे. टोमॅटो तेलामध्ये छान असा परतून झाल्यानंतर त्यामध्ये आपण हिंग टाकायचा आहे. तर आता आपण यामध्ये आपले एक एक मसाले टाकून घ्यायचे आहेत. तर सगळ्यात आधी इथे मी हळद टाकलेली आहे, 1 ते 1.5 चमचा धना पावडर टाकलेले आहे, मिरची पावडर अर्धा चमचा टाकलेले आहे. त्याचप्रमाणे कांदा लसूण मसाला देखील अर्धा चमचा यामध्ये टाकलेला आहे. त्यानंतर यामध्ये एव्हरेस्टचा व्हेज बिर्याणी मसाला जो भेटतो बाजारामध्ये, तर तो टाकून घेतलेला आहे. तर त्यामध्ये लवंग, काळे मिरे हे पूर्ण त्या मसाल्यामध्ये असतात, त्यामुळे आपल्याला वरनं एक्स्ट्राची टाकायची गरज नाही लागत. त्याचबरोबर इथे गरम मसाला आणि थोडासा चिकन मसाला देखील टाकून घेतलेला आहे. तर सर्व मसाले जे आहेत ते छान असे तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत. तर आता आपण इथे कट केलेला बटाटा, गाजर आणि वाटाणा, जर तुमच्याकडे फ्लावर असेल तर तुम्ही फ्लावर देखील याच्यामध्ये ॲड करू शकता. तर भाज्या टाकून झाल्यानंतर याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि भाज्या ज्या आहेत त्या छान अशा तेलामध्ये परतून घ्यायच्या आहेत. सगळं काही मिक्स करायचं आहे. तर भाज्या तेलामध्ये छान अशा परतून घेत असताना एकीकडे आपल्याला तांदूळ धुवून घ्यायचे आहेत आणि हे तांदूळ जे आहेत ते 1 ग्लास तांदूळ घेतलेले आहेत इथे मी. तर सर्व तांदूळ जे आहेत ते आपण कुकरमध्ये टाकून घेतलेले आहेत आणि तांदूळ आता याच्यामध्ये आपल्याला टाकून हे पूर्ण मिक्स करून घ्यायचे आहे. इथे 1 ग्लास तांदूळ इथे घेतलेले आहेत आपण, तर त्यामुळे इथे 2 ग्लास पाणी जे आहे ते आपल्याला कुकरमध्ये टाकायचं आहे. पाणी टाकून झाल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. तर आता शेवटी आपल्याला यामध्ये कोथिंबीर टाकायची आहे बारीक चिरलेली आणि कुकरला झाकण लावून घ्यायचं आहे आणि कुकरच्या 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. तर इथे आपला कुकर जो आहे तो होत आहे आणि दुसरीकडे मी इथे सकाळी डब्यासाठी शेवग्याची भाजी बनवणार आहे, तर त्याच्यासाठी आत्ताच वाटण करून ठेवत आहे. तर आपल्या 3 शिट्ट्या झालेल्या आहेत आणि कुकर देखील गार झालेला आहे. तर आपला इथे मसाले भात जो आहे तो आता खाण्यासाठी रेडी झालेला आहे. तर अगदी सोपी अशी मसाले भाताची रेसिपी आहे. अगदी कोणीही करू शकतं, अशा सोप्या पद्धतीने मध्ये सांगितलेली आहे. तर कशी वाटली ही तुम्हाला रेसिपी ही नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. त्याचबरोबर लाईकचं बटन दाबायला विसरू नका. टिल देन बाय बाय.